आता तुझ्या स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आहे ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आपल्या वेबसाईटवरून अलाइट मोशनमध्ये. तर ते तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली आपलं जे बीटमार्क आहे ते ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल, बघू शकताय. तर सिम्पली हे तर तुम्हाला जे लेअरिंग्स लागणार आहेत ते तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर जी लेअरची म्हणजे इफेक्टची लेअर आहे ती तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे फक्त इथं, तर स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय आपलं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील कोणताही एक इथं आपल्याला मॉडेल इमेज काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. आता हा इमेज मी इथं सिलेक्ट केला आहे. आता हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतः तुमचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, इथं आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यापेक्षा फुल स्क्रीन करण्यासाठी मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे याची साईज वाढवायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे तो इमेज लेअर आहे तो वाढवून अशा प्रकारे या साईडला म्हणजे बघू शकता या साईडला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती 14.6 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर हाच इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग आणि ओपेसिटी आपल्याला 40% करायची आहे. 40% केल्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि सर्च्युलेशन वायब्लन्स हा इफेक्ट सर्च करून ॲड करून घ्यायचा आहे. आणि याचं सर्च्युलेशन आहे ते -100 करून टाकायचं आहे. आता करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हा इमेज लेअर आपल्याला लॉंग प्रेस करून सिम्पली अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंड आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमधली जी ब्लॅक पेंट दिलेली आहे ती सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. आता ती ॲड करून घेतल्यानंतर त्याची थोडीशी लेंथ वाढवून इथं आपल्याला ती खाली अशा प्रकारे सेट करायची आहे. आणि याची लेंथ आहे ती बघू शकता इथं आपल्याला 14.6 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आपल्याला ही PNG आहे ती बॅकग्राऊंडला अशा प्रकारे स्क्रोल करत इमेज लेअरच्या वरती सेट करून घ्यायची आहे. आता सेट झाल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला 23 सेकंदाचा जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिलेला आहे म्हणजे ॲनिमेशन इफेक्ट आहे तो सिम्पली ॲड करायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर त्या लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. तर फिल कंपोजिशन एरियावर क्लिक केल्यानंतर परत एकदा इमेज लेअर क्लिक करून म्हणजेच आपला व्हिडिओ लेअर इथं आपल्याला ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. आता स्क्रीन केल्यानंतर काय करायचे आहे, याची लेंथ आहे ती आपल्याला 14.6 इतकी ठेवून उरलेला भाग आहे तो कट करायचा आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन हा व्हिडिओ आहे याची लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, इमेज लेअरच्या आणि आपल्याला ब्लॅक पेनची वरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता बॅकग्राऊंडचं जे काम आहे ते इथं आपल्याला झालेलं आहे. आता फ्रंटमध्ये तुम्हाला बॉक्स दिसत आहेत अशा प्रकारे बघू शकताय. तर त्या बॉक्समध्ये म्हणजे त्या इफेक्टमध्ये लेअरमध्ये आपले इमेज कशी ॲड करायचे त्यासाठी काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन आता इथं फक्त आपली इमेज म्हणजे PNG इमोजी PNG. त्यानंतर पहिला ग्रुप आहे तो बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता या ग्रुपमध्ये तुमचा इमेज कसा ॲड करायचा आहे त्यासाठी ग्रुप लेअरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमध्ये कोणताही एक इमेज ॲड करून याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे.
त्यानंतर वाढवून घेतल्यानंतर लॉंग प्रेस करून मध्ये घेऊन यायचं आहे. म्हणजे रेक्टँगल लेअर 1 आणि इमेज लेअरची आपण जी केलेली आहे ते आपल्याला अशी मधोमध यायचे. आणि मधोमध आल्यानंतर ती इमेज लेअर क्लिक करून इथं आपल्याला त्याची साईज वाढवून इथं येतो इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आता सेट करून घेतल्यानंतर बघू शकताय की ग्रुप 1ला म्हणजेच ग्रुप लेअर 1ला तुमचा इमेज आहे तो ॲड झालेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पहिला इमेज लेअर ॲड केलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसरा इमेज लेअर ॲड करायचा आहे. त्यासाठी एडिट ग्रुपमध्ये जाऊन इथं आल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे आणि इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर काय करायचे लॉंग प्रेस करून घेऊन मध्ये यायचा आहे. आता मध्ये आल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची साईज वाढवून सिम्पली इथं आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून आपल्याला साईज वाढवून इथं आपल्याला सेट करायचे आहे. आता बघू शकताय फर्स्ट लेअर अशा प्रकारे सेट झालेलं आहे. त्यानंतर सेकंड लेअर आपल्याला अशा प्रकारे झालेली आहे. त्यानंतर अशाच प्रकारे ग्रुप 3ची एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे आणि एक इमेज लेअरमध्ये म्हणजे वाढवून याची लेंथ शेवटपर्यंत वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर लॉंग प्रेस करून मध्ये घेऊन यायचा आहे. त्यानंतर काय करायचं इथं आपल्याला त्याची थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला तो इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून आता बघू शकताय की आपल्या तिन्ही लेअर अशा प्रकारे ॲड झालेले आहेत. आता इथं अशा प्रकारे बघू शकता याची लेंथ आपल्याला 14 पर्यंत वाढवून घ्यायची. म्हणजेच बघू शकताय याची तिन्ही लेअरची लेंथ अशा प्रकारे आपण केलेली आहे. आता तिन्ही लेअर बघू शकताय तिन्ही लेअर आपल्या इथं क्लिअर झालेले आहेत अशा प्रकारे बघू शकताय. आता इथं तिन्ही लेअर झाल्यानंतर फर्स्ट ॲनिमेशन आहे ते आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 14.6 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज आहेत त्या इथं काय करायचे आपल्याला एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे. आता बघू शकता इथं आपल्याला त्या 2 इमेज लेअर ॲड केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे 3 इमेज लेअर ॲड केल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर काय करायचे इथं आपल्याला फुल एरियामध्ये आपल्याला म्हणजे फुल स्क्रीन करायचे. त्यासाठी वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे आणि ब्लॅक पेन जी ॲड करून इथं आपल्याला त्याची थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे. आता सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे परत एकदा 14.6 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन आपल्याला मीडियामध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारे एक PNG दिलेला आहे. म्हणजेच बघू शकता आपण जी व्हिडिओमध्ये इमोजी PNG वापरणार आहोत पण तो दिलेला आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर परत एकदा 14.6 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे आणि तुम्हाला 2 सेकंदाचा जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक बीटला काय करायचं आहे या तिन्ही बीटला हा इफेक्ट म्हणजे इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचे आहे आणि उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. आता ॲड केल्यानंतर जर इंक इफेक्टचा व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे. म्हणजे काय होणार आहे की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. तर अशाच प्रकारे तिन्ही लेअरचा आपल्याला जो इफेक्ट आहे तो लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता बघू शकता अशा प्रकारे 3rd नंबरचाही आपण स्क्रीन केलेला आहे. आता स्क्रीन केल्यानंतर या स्टार्टिंगपासूनचा ओव्हरऑल लुक तुम्हाला बघू शकताय की अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे इथं आपल्याला वरती ॲरो चिन्हावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.